श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, पितृपक्ष सुरू झाले आहे आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या नावाने त्यांच्या तिथीला श्राद्ध आपण करत असतो, तर्पण विधी करत असतो, नैवेद्य करत असतो। तर पितरांचे ताट कसे वाढावे, ताटामध्ये कोणते कोणते पदार्थ असावेत आणि नैवेद्य कसा दाखवावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो। यावर्षी पितृपक्ष 8 सप्टेंबर सोमवार पासून सुरू झाले असून 21 सप्टेंबरपर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत असणार आहे। आपण आपल्या पितरांचे, पूर्वजांचे पितृ त्यांच्या तिथीला जेवू घालायचे आहे। त्यांच्या तिथीला ज्यांना जेवू घालणं शक्य नाही, अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे, त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अशा पितरांचे श्राद्ध तर्पण विधी करायचे आहे। आता आपण देवांना नैवेद्य दाखवताना बघा, अगोदर पाण्याने भरीव चौकोन काढत असतो, त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत असतो। तर पितरांचा नैवेद्य दाखवताना तो आपल्याला थोडा वेगळ्या पद्धतीने दाखवायचा आहे। तो कसा याविषयीची देखील आपण पुढे माहिती पाहणार आहोत। पितरांचा जो स्वयंपाक आहे, हा स्वयंपाक करताना बऱ्याच ठिकाणी यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही, म्हणजेच तामसिक पदार्थांचा वापर केला जात नाही। बिना कांद्या लसूणचं स्वयंपाक बनवला जातो। पितृपक्षातील पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे। पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो। पितृपक्षात आपण पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो। पितृपक्षामध्ये खास करून पूर्वजांसाठी, पितरांसाठी तळलेल्या पदार्थांचा मान असतो। या पितृपक्षात पितरांना खारट, आंबट पदार्थ हे अजिबात आवडत नाही, तर त्यांना तळलेले पदार्थांचा मान असतो। आता आपण जो स्वयंपाक बनवतो, यामध्ये खास करून चना डाळ वडे, उडीद डाळाची वडे, भजी, अळूची वडी, कांदा भजी, पाटवळी, खास करून तांदळाची खीर, काही ठिकाणी पुरणाचा स्वयंपाक केला जातो, त्यावेळेस गव्हाची खीर करण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी वरण, भात, भाजी, चपातीचा स्वयंपाक केला जातो, त्यावेळेस तांदळाची खीर ही बनवली जाते। त्याचप्रमाणे कढी, भात, कुरडई, पापड, त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये काही ठिकाणी मेथीची, बटाट्याची भाजी असते, तर सर्वांच्या ठिकाणी लाल भोपळ्याची भाजी, गवारीची भाजी, भेंडीची भाजी, त्याचप्रमाणे कारल्याची भाजी यांचा समावेश असतो। त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांना विशेष महत्त्व आहे। त्याचप्रमाणे काकडी, लिंबू, मीठ या गोष्टींचा देखील यामध्ये समावेश असतो। काही ठिकाणी पुरणाच्या पोळ्या केल्या जातात। पुरणाच्या पोळ्या तुम्ही करणार असाल तर तुम्हाला गुळवणी देखील बनवायचा आहे। त्याचप्रमाणे पूर्वजांना किंवा तुमच्या पितरांना ज्या गोष्टी अतिशय प्रिय आहे त्या गोष्टी देखील ठेवल्या जातात। काही ठिकाणी चटणीचा देखील वापर केला जातो। चटण्यांमध्ये जवसाची चटणी आणि तिळाच्या चटणीला अतिशय महत्त्व आहे। तर ह्या प्रकारचा स्वयंपाक आपल्याला या दिवशी करायचा असतो। स्वयंपाक हा घरातील सुवासिन स्त्रीने करायचा आहे किंवा श्राद्धकर्त्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालेल किंवा श्राद्धकर्त्याने हा स्वयंपाक केला तरी चालेल। जर का सुवासिन स्त्री घरात नसेल, सून हा स्वयंपाक करू शकते किंवा सून देखील नसेल, तर तुम्ही इतर तुमच्या रिलेटिव्हमध्ये असणाऱ्या सुवासिन स्त्रीच्या हातून हा स्वयंपाक तुम्ही बनवून घेऊ शकतात आणि नैवेद्याचं ताट भरून त्यांच्याकडनं तुम्ही नैवेद्य हा दाखवून घेऊ शकतात। आता ताटामध्ये देखील ताट भरण्याची किंवा ताट वाढण्याची एक पद्धत असते। आपल्याकडे सर्वात अगोदर चटणी, लोणचं, मीठ, लिंबू वाढण्याची पद्धत आहे। तर पितरांचं ताट भरताना आपल्याला अगोदर सर्व पदार्थ वाढून घ्यायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात शेवटी आंबट आणि खारट पदार्थ वाढायचे असतात, म्हणजेच आपल्याला सगळ्यात शेवटी ताटात लिंबू आणि मीठ हे ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ताटामध्ये ज्या पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवताना आपण भाताची मोदी बनवत असतो, तशी मोदी आपल्याला पितरांच्या ताटात बनवायची नसते। तुम्ही डायरेक्ट चमच्याने भात हा वाढायचा आहे।
या पद्धतीने ताट आपल्याला भरायचं आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवताना देखील आपल्याला ज्या पद्धतीने आपण देवांना नैवेद्य दाखवतो तसा दाखवायचा नाही, तर आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवण्या अगोदर ताटाखाली पाण्याने गोल काढायचा आहे। बघा, चौकोन न काढता आपल्याला भरीव गोल काढायचा असतो, त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि ताटाभोवती पाणी फिरवताना आपल्याला ते उलट्या दिशेने 3 वेळा फिरवायचं आहे। आपण देवाला नैवेद्य दाखवताना 3 वेळा डाव्या बाजूने उजव्या बाजूला असं 3 वेळा पाणी फिरवत असतो, तर पितरांचं ताट नैवेद्य दाखवताना आपल्याला उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। या पद्धतीने नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। आपण पूर्वजांसाठी नैवेद्य केल्यानंतर आपल्याला पूर्वजांच्या फोटोला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर कावळ्यासाठी नैवेद्य काढायचा, गाईसाठी नैवेद्य काढायचा आहे। त्याचप्रमाणे पक्ष्यांना, कुत्र्याला पोळी खाऊ घालायची, त्याचप्रमाणे मुंग्यांना देखील या दिवशी आपण थोडीशी साखर खाऊ घालायची आहे। म्हणजेच काय, गाय, कावळा, कुत्र्या, मुंग्या या सर्वांना आपल्याला या दिवशी अन्नदान करायचं असतं। असं म्हणतात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन अन्न ग्रहण करत असतात। त्यानंतर जो उपास करू आपण जेवायला बोलवला असेल, त्या उपास करूला आपल्याला 12 ते 12:30 या दरम्यान घरी जेवायला द्यायचं आहे आणि त्यानंतर घरातील बाकीच्यांनी जेवायला सुरुवात करायची आहे। असं म्हणतात या दिवशी कोणाच्याही रूपात आपले पूर्वज येऊन ते अन्न ग्रहण करत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। तर नैवेद्यामध्ये आपल्याला चटण्यांबरोबर कोशिंबीर देखील केली जाते। काही ठिकाणी डाळिंबाचे दाणे, पेरू कापून ठेवला जातो। तर पहा, प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे। तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या घरातल्यांना तुम्ही विचारून त्यानुसार तुम्ही नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद।